हाय गाइज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि आतापासून मी रोज व्लॉग टाकणार आहे. आज से ही मी रोज व्लॉग टाकणार आहे. बस खूप झालं. आणि मी आय थिंक मी उद्या बाहेर जाणार आहे. मला आजच माझ्या फ्रेंडचा मेसेज आला. अनिशा करून आहे, इन्स्टावरती आहे, मी जिला फॉलो करते. तिचे पण चांगले फॉलोअर्स आहेत. म्हणजे आम्ही लोक इन्स्टावरच कनेक्ट झालो सोबत. म्हणजे एकमेकांना फॉलो करायला लागलो तिकडूनच. तर ती मला बोलत होती, मी मी मलाडला आली आहे, तर तू येतेस काय? तर तिला मी हा तर बोलली आहे, पण अजून आता ती तिकडे पोहोचेल मलाडला. आणि मी अजून तुम्हाला दिसतंय ना किती सारखी बसली आहे. आता जस्ट नाश्ता केला, आंघोळ पण नाही केली, काय नाही केलंय, पण नाश्ता केलाय. आणि मम्मी आहे आज घरी. मोनू आणि येशू दोघं झोपले आहेत. येशूने जिम जॉईन केलंय आणि 2 दिवस झालं ती जिमला जाते, रोज जाते. म्हणजे अजून 2च दिवस झालेत. आता ती पुढे कंटिन्यू करणार आहे. आणि मी विचार करते आहे की ठीक आहे ना, मी पण पूर्ण दिवस घरीच असते आणि मग माझं डोकं भलतं चालतं. मग मी झोपूनच राहते, तरी पण मी काही करत नाही. तर मी तो टाईम माझा येशूसोबत जाते. एक ट्राय करते, एक चुटकी समजते. काय पण येतं डोकं, येतं. आता फक्त जिमच माझं काहीतरी करू शकतं, मला असं वाटतंय. तर मला असं वाटतंय की मी एक ट्राय देऊ, है ना मम्मी? जिमला जाऊ मी. कधीची बोलते योगा कर, थोडस एक्सरसाइज असे कर, मसल तुझे थोडेसे होते. फारच नाही, तुला टाइमच नाही. पण हे सर्व ऐकूनच मला कंटाळा आला. मग आळशीपणा करतेस. बघ आता माझं बाबू कसं करतो. माझी जी छोटी बहीण आहे, जी माझ्यापेक्षा 8 वर्षांनी छोटी आहे, ती माझ्यापेक्षा 8 वर्षांनी मोठी वाटते. ती जिमला जाते का? कारण तिला बारीक व्हायचंय. आणि मला जिमला का मला जायची गरज आहे, पण मी नाही जाते. माझे आता हात दाखवले ना तुम्हाला, तुम्ही लोक इथून पळून जाते की एवढी लुकडी कशी रे तू. आणि हे मी आता बसलेली इथे आणि मी हे येशूचं टी शर्ट घातलंय, माझ्या बहिणीचं. गेंडीवाली 8 वर्षाची छोटी आहे, पण ती मोठी वाटते. तिचं घातलंय मी. मम्मी बोलते येशू जेव्हा हे घालते तेव्हा ती किती भरलेली वाटते ह्याच्यामध्ये. तू कशी वाटते? का नको बोलू रे? नाही, म्हणजे अशी येशू कशी चांगली वाटते, हे हेल्दी वाटते हे घालताना. आणि मी कशी तरीच वाटते, कारण मी खरंच कशी तरी वाटते. माझी टी शर्ट मध्ये असं वाटतं कोण आहे आयुष्य बालतो. तुला नुसतं सापळाच वाटतोय, हँगरला लावले असं. या दुनियामध्ये माझी इन्सल्ट फक्त ही जी समोर बाई बसली आहे ना तीच करू शकते एवढी. स्वतःवर थोडंसं ध्यान दे ना. ध्यान दे, लक्ष दे असतं ते. मम्मीला सही गलत शिकवायला मला लय मजा येते, है ना मम्मी? मम्मी हाय बोल. मम्मी ए असं काय घेतलं आता मी हे काय ठीक आहे, मी आता चालली आहे. बघू, मलाडला मी गेली तर जाईन आज. आता मी तिला टेक्स्ट केलाय की तुझं काय सीन आहे, टॅटू. म्हणजे ती टॅटूसाठी आली आहे वाटतं कोणासोबत तरी, तिची फ्रेंड पण आहे तिच्यासोबत. तर ती मला विचारत होती की तू आधी ती भेटते का. तिला मी बोलले की तू टॅटू काढायला आली आहेस काय, आणि मग तू त्याच्यानंतर कुठे जाणार आहेस, मग आम्ही तसं भेटू. सो बघूया. आम्ही काल पण रात्री बाहेर गेलेलो, त्याच्या 1 दिवस पहिला पण रात्री बाहेर गेलेलो, मी अलग फ्रेंड्ससोबत, मून वगैरे आम्ही सर्वे. आणि मी खूप पेट्रोल पण नासवला, पैसे पण नासवले, मी सर्व नासवलं. पण माझी मेंटल हेल्थ ठीक झाली त्याच्याने. बाय, नंतर चालू कर. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि आतापासून मी रोज व्लॉग टाकणार आहे. आज से ही मी रोज व्लॉग टाकणार आहे. बस खूप झालं. आणि मी आय थिंक मी उद्या बाहेर जाणार आहे. मला आजच माझ्या फ्रेंडचा मेसेज आला. अनिशा करून आहे, इन्स्टावरती आहे, मी जिला फॉलो करते. तिचे पण चांगले फॉलोअर्स आहेत. म्हणजे आम्ही लोक इन्स्टावरच कनेक्ट झालो सोबत. म्हणजे एकमेकांना फॉलो करायला लागलो तिकडूनच. तर ती मला बोलत होती, मी मलाडला आली आहे, तर तू येतेस काय? तर तिला मी हा तर बोलली आहे, पण अजून आता ती तिकडे पोहोचेल मलाडला. आणि मी अजून तुम्हाला दिसतंय ना किती सारखी बसली आहे. आता जस्ट नाश्ता केला,
आंघोळ पण नाही केले, काय नाही केले, पण नाश्ता केलाय. आणि मम्मी आहे आज घरी. मोनू आणि येशू दोघं झोपले आहेत. येशूने जिम जॉईन केलंय आणि 2 दिवस झालं ती जिमला जाते, रोज जाते. म्हणजे अजून 2च दिवस झालेत. आता ती पुढे कंटिन्यू करणार आहे. आणि मी विचार करते आहे की ठीक आहे ना, मी पण पूर्ण दिवस घरीच असते आणि मग माझं डोकं भलतं चालतं. मग मी झोपूनच राहते, तरी पण मी काही करत नाही. तर मी तो टाइम माझा येशू सोबत जाते. एक ट्राय करते, एक चुटकी सुंदर. काय पण येतं डोकं येतं. आता फक्त जिमच माझं काहीतरी करू शकतं, मला असं वाटतंय. तर मला असं वाटतंय की मी एक ट्राय देऊ, है ना मम्मी? जिमला जाऊ मी. मग कधीची बोलते योगा कर थोडस एक्सरसाइज असे कर त्यांनी मसल तुझे थोडेसे होते फारच नाही तुला टाइमच नाही. पण हे सर्व ऐकूनच मला कंटाळा आला. मग आळशीपणा करतेस बघ आता नको बाबा कसं करतो. माझी जी छोटी बहीण आहे, जी माझ्यापेक्षा 8 वर्षांनी छोटी आहे, ती माझ्यापेक्षा 8 वर्षांनी मोठी वाटते. ती जिमला जाते का? कारण तिला बारीक व्हायचं. आणि मला जिमला का मला जायची गरज आहे, पण मी नाही जाते. माझे आता हात दाखवले ना तुम्हाला, तुम्ही लोक इथून पळून जाते की एवढी लुकडी कशी रे तू. आणि हे मी आता बसलेली इथे आणि मी हे येशूचं टी शर्ट घातलंय, माझ्या बहिणीचं. गेंडीवाली 8 वर्षाची छोटी आहे, पण ती मोठी तिचं घातलंय मी. मम्मी बोलते येशू जेव्हा हे घालते तेव्हा ती किती भरलेली वाटते ह्याच्यामध्ये. तू कशी वाटते? का नको बोलू रे? नाही, म्हणजे अशी येशू कशी चांगली वाटते, हे हेल्दी वाटते हे घालताना. आणि मी कशी तरीच वाटते, कारण मी खरंच कशी तरी वाटते. माझी टी शर्ट म्हणजे असं वाटतं कोण आहे आयुष्य बाजू सापळाच वाटतं हँगरला लावलं असं. या दुनियामध्ये माझी इन्सल्ट फक्त ही जी समोर बाई बसली आहे ना तीच करू शकते एवढी. स्वतःवर थोडंसं ध्यान दे ना. ध्यान दे, लक्ष दे असतं ते. मम्मीला सही गलत शिकवायला मला लय मजा येते, है ना मम्मी? मम्मी हाय बोल. मम्मी हे असं काय गेलं. आता मी हे काय होता, ठीक आहे, मी आता चालली आहे. बघू, मला वाटलं मी गेली तर जाईन आज. आता मी तिला टेक्स्ट केलाय की तुझं काय सीन आहे, टॅटू, म्हणजे ती टॅटूसाठी आली आहे वाटतं कोणासोबत तरी, तिची फ्रेंड पण आहे तिच्यासोबत. तर ती मला विचारत होती की तू आधी ती भेटते का. तिला मी बोलले की तू टॅटू काढायला आली आहेस काय, आणि मग तू त्याच्यानंतर कुठे जाणार आहेस, मग आम्ही तसं भेटू. बघूया. आम्ही काल पण रात्री बाहेर गेलेलो, त्याच्या 1 दिवस पहिला पण रात्री बाहेर गेलेलो, मी अलग फ्रेंड्स सोबत, मोनू वगैरे आम्ही सर्वे. आणि मी खूप पेट्रोल पण नासवला, पैसे पण नासवले, मी सर्व नासवलं. पण माझी मेंटल हेल्थ ठीक झाली त्याच्याने. बाय, नंतर चालू. आता मला येशूनी काकडी आणि गाजर दिला खायला, जे तिचं सॅलड बनवून खात होती. त्यामध्ये मला पण तिने दिलं की बसली आहे, चल देऊन टाकते, कोणतरी एक बसले तर. आणि मम्मी आणि मोनू जातात आहेत बाहेर. मम्मी होते रेडी, आज मम्मीची सुट्टी आहे. आणि मम्मी जाडी का झाली? हो गाडी झाली, काही एक्सरसाइज करते तरी पण मम्मीचं पोट बाहेर आहे. एक्सरसाइज चालूच असते तिची, तोंडाची मिनट. ओ कॅमेरा आल्यावर बघा तुम्ही करते ना. आम्ही बघा, आमची मम्मी बघा. मी पप्पावर गेली आहे. देखो तो देखो इन्हें, मस्त. क्या बोल रहे हो तुम? मम्मीला बघा. मम्मा माझा हात आलाय, नीट एडिट कर. हे भाई, मी माझा हात नाही दाखवू शकत, सॉरी गाईज. हां, आज येशूच्या कॉलेजमध्ये जाणार आहे. हां, आणि कुठला आउटफिट घालायचं आहे ते चेक कर पटकन. एक केस तिथं मग आईने करतो, त्याच्यामध्ये तिला टाइम जाणार पण थोडी लवकर जाता चाललंय सध्या तुम्ही 2 ब्लॉग एक संगती बघत असेल. आणि येशूनी लय मस्त सॅलड बनवला आहे. फोक आता कुठे शोधत बस.
जिंदगीमध्ये मी हे कधी केलं नाही जिंदगीमध्ये, म्हणून माझी जिंदगी घेते मस्त. मैं मिलती हूँ क्या? हाँ, ये सब के लिए मेरे को ही क्यों चुना जाता है भाई? मेरे साथ गलती मेरा है दोस्त. पण मला जसं खायला तसंच खाणं ना बाबू. बघा ही हाय. मस्त झालं. वाव, सुपर. छान हा छान. येशू तर बघ बाबा, काय खरं नाही आता येशू एकदम हसली लाजली पोरगी ही. हगायला का बसली? मॅडम आवर ना. चले उठ आणि जा. मम्मी आणि मोनू जातात ते बाहेर, मग लोक येणार, मग येशू आणि मम्मी जाणार कॉलेजमध्ये, मी घरीच बसणार. बघू मी आज मलाडला गेली तर, नाहीतर देखते है. हाय गाईज, आता मी माझी केस थोडीशी ठीक केली, जी एकदमच कशी तरी झालेली, आणि मी आता पर्पल कलर करते माझ्या केसांना परत, कारण मी खूप बोर होते लवकर माझ्या हेअर कलर्स, म्हणजे असे जास्त वेळ मी कोणता कलर ठेवत नाही, आणि हा खूप टाईम झाला आता. फेबच्या पहिला केलेला मी, सो आता चेंज करायचा टाईम झाला आहे. मी पर्पल करणार आहे. हिचं माहीत नाही काय चाललं आहे मेंटलचं. तुझी आई मेंटल. हां हे बघ मम्मी तुला काय बोलते, म्हणूनच तुला असे कमेंट येतात, मग काय पण बोलते. अगं भावाने, मग काय करू? तुझी आई मेंटल. त्या वेळी नाही बोलली मम्मा, तुला नाही बोलली. अगं त्याला प्रेस कर ना, दाब ना. हे बघ. हा मग ते तेवढंच असतं. ओके. मिक्स 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 मिक्स. करा का खावा. मम्मा असं बोलत जाऊ नको, तुला माहिती आहे काय मला राग येतो. आता घे तू अजून खायला. चले बोल बच्चन लवकर कर. एवढा मस्त कलर होणार आहे ना हा, असं मला वाटतंय. बघू आता. तो रात्रीचा थोडासा डार्क दिसेल, पण तो उन्हात खूप मस्त दिसणार आहे, शुअर आहे मी. येशील ना हे सर्व असेल आहे काय काय करायचं वेळ. मी कोणता कलर मागवला? पॅरेडाईज, ब्लिंकिटवरनं मागवला मी. माझे ऑलरेडी ब्लॉन्ड आहे, माझे ऑलरेडी ब्लॉन्ड केस आहेत, म्हणून तो कलर जास्त चांगला दिसून येईल माझ्या ह्याच्यावरती. तुम्ही लोक ब्लॅक केसांवरती बर्गंडी करेन तर एवढा तो नाही दिसून येणार. रेड सारखाच वाटेल. रेड करेन ब्लॅक केसांवरती तर दिसून येईल, जर तुमची केस वर्जिन आहेत तर. म्हणजे तुम्ही लोकांनी कधी काही केसांना केलं नाही तर. मी माझ्या केसांना मला तर वाटतं आता 10 वर्ष झाली कलर करते, म्हणून माझी केस अशी झाली आहेत. पण ठीक आहे, आणि तुम्ही आता रेड केला तर तो जाणार नाही. मला रेड नाही करायचं, कारण हा कलर पर्पल नंतर रेडमध्येच. अरे मेंटल, त्याच्यामध्ये कलर वेस्ट करते लावून ब्रशचा, आणि ब्रश पूर्ण खराब नको करू वरपर्यंत. आता पहिला मी हाफ हाफ करते आणि मग चालू करते. काय हाताने करायला पडतं. मी थोडंसं केलं, आणि आता बाकीचं जे पण थोडंसं जर उरलं असेल तर तुम्हाला आताच थोडासा कलर थोडासा एकदम दिसत असेल, पण तो उन्हात खूप मस्त दिसणार आहे. आणि मेन म्हणजे फक्त दिसणारे कलर आवडतच नाही. मम्मा असं नको घेऊ, फक्त चेहरा घेते. बघा Knots किती आहे? काम यांना. नॉट्स नाही आहेत ते आता. अरे येशूनी तिच्या नाकाला कलर लावून घेतलेला. चालतच असतं काही ना काय. मम्मा फॅबला लास्ट कलर केलेला मी, त्याच्यानंतर कलर नाही केलाय. मग माझं एकदम असं झालं की तसं पण सत्यानाश झालाय माझ्या केसांचा, तर मी थोडासा अजूनच करते. आणि मी तसं पण आता केस कापणार आहे, कारण मला केस कापायची चूल मचली आहे, कारण मला काहीतरी अलगच करायचं आहे. बस मला माझ्या केसांचं करून टाकायचं, काहीतरी विले वाट लावून टाकायची आहे सर. मी लाईफची लागली आहे कशी. कलर दिसतो आहे लय मस्त आहे. कलर लागलाय ना एकदम मस्त हेअर कलर झालाय माझा. आणि जेव्हा मी आता ते ओपन करेन ना, तर तुम्हाला जास्त चांगलं दिसेल, आणि थोडंसं चेंज पण झालंय, म्हणून मला खूप चांगलं वाटतंय. हे मी तुम्हाला उद्या
जेव्हा मी बाहेर जाईन तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. हा कलर एवढा मस्त वाटतोय तुम्हाला काय सांगू मी आता. उन्हात तर लय मस्त वाटणार आहे हा कलर. आता लाईट नाही आहे आणि प्लस कलर पण रात्रीचा हा एवढा दिसणार नाही, पण जेव्हा ऊन पडेल ना माझ्या केसांवरती, माझी केस अशी काय वाटते. वाव. आता जस्ट मी जेवली. मोनूच्या केसांचा ब्रेकेज होतोय कारण तिने जो कलर केला आहे त्याला नीट केअर नाही केली, नुसती बांधून ठेवते म्हणून ते तुटतात. आणि माझं पण तेच होत होतं, म्हणून मी तो कलरच चेंज करून टाकला ब्लॉन्डवाला. कारण तो खूप जास्त आता एकदम ड्राय झालेली केस, कारण आपण प्री लाईटनिंग करतो तर केस खूप जास्त ड्राय होऊन जातात. तर मी जरा कलरच चेंज करून टाकला, तर आता जरा केस जरा चांगली वाटतात आहेत मला. पण एकदम थोडंसं अजून हे झालं आहे. ठीक आहे, पण आता मी विचार करते केस कापू थोडी म्हणजे कापू, काय माहिती, मन नाही करत आहे कापायचं, पण कापायचं मन करत आहे. मला कोणीतरी प्लीज सजेस्ट करा मी काय करू माझ्या केसांचा, कारण आता खूप मोठी पण झाली आहेत केस आणि नुसती वरती बांधायला लागतात ती. आणि आताच मी हा कलर केला आहे म्हणून मला कापायचं मन नाही करत आहे, पण ह्याच्या पहिला मला कापायचं मन करत होतं. पण ठीक आहे, आता बघू. आता मम्मी आणि येशू खाली गेले आहेत, येतील ते दोघं वरती. मोनू बसले, मी तर जेवली. मम्मीने मस्त मच्छी बनवली आहे, कोळंबी वगैरे. आणि हां, कोळंबी नाही, सॉरी, बोंबील. मला मच्छीचं एवढं माहीत नाही आणि येत पण नाही. आणि उद्या मी आय थिंक लोणावळ्याला जाणार आहे, तर उद्या मी व्लॉग कंटिन्यू करेन नाही करेन मला माहिती नाही, पण आय थिंक मी करेन कंटिन्यू. हा व्लॉग तर मी पोस्ट करेन उद्या. आणि